हॅलो, नमस्कार. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही दोघी जात आहोत नवी मुंबईला, कारण तनिषाचं स्कूलचं ॲडमिशन केलेलं आहे. तर आज तिला ड्रेसचं माप घेण्यासाठी बोलवलंय. हा आहे आमच्या गोरेगाव ईस्टमधील ऑबराय मॉल, जो आमच्या घरापासून काहीच अंतरावरती आहे. तर तुम्ही विचार करत असाल की नवी मुंबईच्या स्कूलमध्ये का? तर आम्ही 2 महिन्यांनी शिफ्ट होत आहोत नवी मुंबईला. तर सध्या आमचं घराचं काम चालू आहे. गोरेगाव सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाहीये, पण पप्पा पुढे कोण काहीच बोलू शकत नाही. ऑलरेडी सगळं सेट केलंय, त्यामुळे आता जावंच लागेल. तर आम्ही बघता बघता पोचलो पवई रोडला. हे आहे नवी मुंबईमधील कोपरखैनेचं रेल्वे स्टेशन, जे आमच्या घरापासून फक्त 10 मिनिटावरती आहे. गोरेगाव ते कोपरखैनेपर्यंत यांनी आम्हाला रॅपिडो करून दिली होती, कारण पाण्याची मशीन आणायची होती जी खूप जड होती. सोसायटीमध्ये एंटर करताच तर असं काही दिसतं, आणि आता सध्या घराचं काम इथपर्यंत आलंय आणि खूप दिवस जाणार आहेत या सर्व गोष्टींना कंप्लीट होण्यासाठी. काम बघितलं कसं चाललंय आणि मशीन दिली आणि आम्ही निघालो तनिषाच्या स्कूलमध्ये जायला. घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती तनिषाची स्कूल आहे. ती समोर दिसते, ती आहे तनिषाची स्कूल. तनिषा खूप एक्सायटेड होती नवीन स्कूल पाहण्यासाठी आणि नवीन स्कूल एक्सप्लोअर करण्यासाठी. स्कूलमध्ये एंटर करताच तनिषा खूप खुश झाली होती, आणि मुलांचं असतं ना, काहीतरी नवीन असलं की नवीन उत्साह असतो. आपण जुन्या शाळेतून नवीन शाळेत येत आहोत याचं तिला अजिबात दुःख नाही आहे. आणि तिचे कपडे वगैरे चेक केले, त्याच मापाचे ते लोक नवीन देतात आणि माप पहिला चेक करून घेतात. शूजचं माप चेक करून घेतलं बरोबर आहे का, आणि अशा प्रकारे तिचं लिस्ट तयार झाली. शाळेचा प्रत्येक स्टाफ हा खूप छान आहे, त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये गाईड केलं. तर ज्युनियर के जीची टोटल काय आहे? आम्ही दोघी शाळेच्या रिसेप्शन एरियामध्ये बसलो होतो, कारण मॅडमशी आम्हाला थोडं बोलायचं होतं. बोलणं करून झाल्यानंतर आम्ही शाळेतून निघालो, कारण आम्हाला घरी जायचं होतं गोरेगावला. आमच्या तनिषा मॅडमला बाहेर आलं की खाऊ खाण्याची भूक लागते. नवी मुंबईमध्ये प्रत्येक एरिया हा सेक्टरमध्ये डिवाइड केलेला आहे, आणि प्रत्येक सेक्टरचं एक मैदान आहे, आणि मैदानाच्या बाजूला गार्डन सुद्धा आहे. तर आमच्या इथे जे मैदान आहे तिथे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. सगळी कामं झाल्यानंतर आम्ही निघालो स्टेशनला जायला, आणि स्टेशनला जायच्या रोडला आमच्या घरापासून फक्त 10 मिनिटावरती हे डीमार्ट आहे. ट्रेन खूप लेट असल्यामुळे आम्ही वाशी डेपोला जाण्याचा निर्णय घेतला, कारण वाशी डेपोमधून गोरेगाव जोगेश्वरीला जाणाऱ्या खूप बसेस असतात. तर हे आहे वाशीचं बस डेपो. माझ्यासाठी हा एरिया खूप नवीन आहे, त्यामुळे मला तिथलं काहीच माहीत नाही. तर सगळ्यांना विचारत बस नंबर माहिती करून घेतला. फायनली आम्हाला जोगेश्वरीची 525 बस मिळाली, आणि आम्ही आमचा प्रवास सुरू केला.
मी तनिषाला म्हणत होती की आज आपला बस ऑटोचाच प्रवास चालू आहे. आम्ही जोगेश्वरीच्या डेपोपासून ऑटो केली आणि जात आहोत मालाडला, कारण तनिषाला तिच्या काकीकडे राहायला जायचं होतं. सुट्ट्या पडल्यापासून ती घरात बसून बसून खूप कंटाळली, म्हणून म्हणाली की मी काकीकडे 2 दिवस जाऊन येते. तर आम्ही पोचलो काकीच्या घरी आणि ही आहे आमची ऍक्टिंग बाज अद्विका. हाऊ आर यू? कशी आहेस तू? ये कशी करते ते दीदी आली ना राहायला. दीदी 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 दुपारचं जेवण करून झाल्यानंतर आम्ही तिघांनी थोडी मस्ती केली, कारण अद्विका झोपणार होती. आला आला आला. अद्विका इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. ये संध्याकाळचे 6 वाजले होते, म्हणून मी तनिषा आणि अद्विकाला बाय करून निघाले घरी. वागेश्वरीच्या कोपऱ्यावरती छोटंसं मंदिर आहे, तिथे मी दर्शन घेतले आणि घरी आले. सकाळी मी लवकर घरातून बाहेर पडलेले आणि मम्मी कुठे गेली म्हणून माझं बाळ वाट बघत होतं संध्याकाळी. हा कुठे गेले ना तू? लढला? आठवण आली? हा आठवण आली? आठवण आली? हा बाबू आठवण आली? मम्मी पप्पाला सांगते हा झाडाला कॅटल पिल्लू झाला. लेंडर येते. हा अरे बापरे. पप्पाया सांगते लेंडर. हा हा पप्पया सारख्या. हे बघ तिने. दीदी कुठे? दीदी दीदी मम्मी चॉकलेट आणले. चॉकलेट आणलेस? खाऊ आणलेस? चल चल घरात चल, घरात चल. दीदी कुठे आहे? दीदी दीदी क्लासला थोडी गेली, अद्विकाकडे गेली दीदी. दीदी अद्विकाला गेले. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.